नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. नवरात्र निमित्त नवरात्र विशेष 9 दिवसांची 9 नाती या सदरामध्ये ऑडिओ स्वरूपामध्ये आपणापर्यंत पोचणार आहे. मंडळी, आपण गेली कित्येक वर्ष नवरात्रीचा उत्सव साजरा करतोच आहोत. पारंपरिक गोष्टींचा पगडा आपल्या संस्कृतीत आहेच. अर्थात आज 21व्या शतकातही त्याची प्रेरणा कमी नाही. पण काही गोष्टींकडे आज डोळसपणे बघणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून नवरात्र विशेष 9 दिवसांची 9 नाती हा प्रपंच मांडण्याचा प्रयत्न पुढील 9 दिवस करणार आहे. आपण सर्वांनी त्या श्रवणाचा लाभ घ्यावा. देवीचं पहिलं रूप शैलपुत्री, हिमालयाची कन्या असलेली ही पर्वतपुत्री. ही नवरात्रातील पहिल्या दिवसाचं देवीचं रूप शैलपुत्री. पर्वतासारखी अभेद्य असलेली, कणखर पहाडासारखी विशाल हे देवीचं असणारी ही रूप आपल्या सर्वांच्या आयुष्यात येणारी पहिली व्यक्ती म्हणजे आई. म्हणून नवरात्रातील हे पहिलं शैलपुत्री देवीचं रूप म्हणजेच आईचं रूप. शैलपुत्री देवीला पांढरा रंग प्रिय आहे, म्हणजे स्वच्छ, निर्मळ, सतेज असलेली हेच तिचं प्रतीक. आपल्या आईचं मनही स्वच्छ, निर्मळ. ही शैलपुत्री मनाने अशीच निर्मळ आहे, पण प्रसंगी ती कणखरही होते. आपली आई जशी मुलाला मायेने, ममतेने वाढवण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा तिच्या मनामध्ये असणारी तिची भावना ही स्वच्छ, नितळ, सुंदर असते. पण आपल्या लेकराला वाढवताना प्रसंगी कधी कधी ती कणखरही होते. आपली सर्व माया बाजूला ठेवून आपल्या लेकरासाठी ती कणखर मनाने काही गोष्टींचा अवलंब करून लेकरांच्या पाठीशी उभी राहते आणि त्या लेकराचा सांभाळही तितक्याच मायेने करते. अशा विविध कलांनी उगम असलेल्या या आईच्या ठिकाणी शैलपुत्री हे रूप दिसतं. असं हे पहिलं रूप शैलपुत्री. आपल्या लेकरासाठी तहान भूक हरपून अपार कष्ट, कशाचीही पर्वा न करता अथक प्रयत्न करीत राहते. त्या मातेच्या पहिल्या रूपाला म्हणजेच शैलपुत्री या रूपाला माझे शतशः प्रणाम. धन्यवाद.